हॅलो स्टुडंट्स, आज आपण युनिट नंबर 5 रेग्युलर एक्सप्रेशन, रोल ओव्हर अँड फ्रेम्स ही युनिट स्टार्ट करत आहोत. तर ह्या जे युनिट आहे युनिट नंबर 5 या युनिटमध्ये आपल्याला 3 जे काही कन्सेप्ट आहेत ते स्टडी करायचे आहेत. त्यामध्ये फर्स्ट जो कन्सेप्ट आहे तो आहे रेग्युलर एक्सप्रेशन, सेकंड जो कन्सेप्ट आहे तो रोल ओव्हर आणि थर्ड जो कन्सेप्ट आहे तो आहे फ्रेम्स. अशा 3 वेगवेगळ्या कन्सेप्ट मिळून हा युनिट आपल्याला स्टडी करायचा आहे. तर यामध्ये जो फर्स्ट जो काय कन्सेप्ट आहे तो आहे रेग्युलर एक्सप्रेशन. तर सुरुवातीला आपण रेग्युलर एक्सप्रेशन म्हणजे काय त्याबद्दल जरा चर्चा करू. बघा, तुम्ही एखादा फॉर्म भरता, फॉर्मवरती ईमेल आय डी ही फील्ड असते बघा. तर ईमेल आय डी ही फील्ड ईमेल आय डी ज्यावेळेस आपण भरतो किंवा ईमेल आय डी आपण, तर ईमेल आय डी ही एका फॉर्मॅटमध्ये असते बघा. आता ईमेल आय डी, सपोज आता मी माझ्या ईमेल आय डीचं एक्झाम्पल घेतो. तर माझा जो ईमेल आय डी आहे तो आहे nanesh.cholke6@gmail.com. तर बघा, आपण ईमेल आय डीला 3 पार्टमध्ये डिवाइड करू शकतो. फर्स्ट जो पार्ट आहे तो बघा तो पार्ट, त्यानंतर @ ओके, त्यानंतर @ हा एक सिम्बॉल येतो, त्यानंतर तुमचा जीमेल असेल, याहू असेल, कोणतंही या तुम्ही ते येतं, त्यानंतर डॉट, ओके, त्यानंतर पुन्हा काय तो डॉट येतो आणि त्यानंतर येतो कॉम. अशा पद्धतीत ईमेल आय डी असते. म्हणजे एक 3 ज्या गोष्टी आहेत, पहिले स्ट्रिंग, त्यानंतर @ सिम्बॉल, त्यानंतर पुन्हा स्ट्रिंग, त्यानंतर डॉट आणि त्यानंतर कॉम किंवा त्यानंतर एक स्ट्रिंग असं. मग असा पॅटर्न आपण एक डिझाईन करू शकतो, त्याला म्हणतात रेग्युलर एक्सप्रेशन. हे काही एक जनरल आयडिया झाली रेग्युलर एक्सप्रेशनची. आता आपण बघू रेग्युलर एक्सप्रेशन डिटेल्समध्ये, नक्की रेग्युलर एक्सप्रेशन काय आहे ते आपण कसं तयार करू शकतो, कसं वापरू शकतो, हे सर्व आपल्याला गोष्टी बघायच्या आहेत. मग रेग्युलर एक्सप्रेशन, अ रेग्युलर एक्सप्रेशन इज अ सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स दॅट फॉर्म्स अ स्पेसिफिक सर्च पॅटर्न. ओके, बघा रेग्युलर एक्सप्रेशन काय आहे, तर एक कॅरेक्टरची सिक्वेन्स आहे. त्यामुळं आपण किंवा त्यापासून आपण काय करू शकतो, एक पॅटर्न तयार करू शकतो. सर्च पॅटर्न ज्याला आपण म्हणतो, असा पॅटर्न आपण काय करू शकतो, तयार करू शकतो. जसं की आता मी तुम्हाला ईमेल आय डीचा पॅटर्न सांगितलं. ईमेल आय डीचा पॅटर्न काय आहे, स्ट्रिंग, त्यानंतर @ पुन्हा स्ट्रिंग, डॉट आणि स्ट्रिंग असा पॅटर्न आहे. या पद्धतीने आपण असे वेगवेगळे पॅटर्न तयार करून काय करू शकतो, एखादा सर्च पॅटर्न तयार करू शकतो आणि त्यावरती स्ट्रिंगवरती तो वापरू शकतो. बघा नेक्स्ट, दिस सर्च पॅटर्न कॅन बी यूज फॉर ऑपरेशन्स लाईक सर्च, टेक्स्ट रिप्लेस अँड स्ट्रिंग व्हॅलिडेशन्स. बघा, असे पॅटर्न्स आपण एखादा टेक्स्ट आपल्याला सर्च करायचं असेल त्या ठिकाणी वापरू शकतो, एखादा टेक्स्ट रिप्लेस करायचा असेल त्या ठिकाणी वापरू शकतो, आणि स्ट्रिंग व्हॅलिडेशनसाठी जसं की मी तुम्हाला ईमेल आय डीचं एक्झाम्पल सांगितलं, त्याला म्हणतात व्हॅलिडेशन. अशा व्हॅलिडेशनच्या ठिकाणी वापरू शकतो. म्हणजे फॉर्म आहे, फॉर्मवरती जर आपल्याला ईमेल आय डी घ्यायची आहे, मग ह्या फॉर्ममध्ये आपण काय करणार, पॅटर्न्स ठेवणार, स्ट्रिंग, @ स्ट्रिंग, डॉट आणि स्ट्रिंग असा पॅटर्न. जर अशा पॅटर्नमध्येच ईमेल आय डी असेल तरच तो ईमेल आय डी ॲक्सेप्ट करेल. अदरवाईज काय आपल्याला दिसतं बघा, इनव्हॅलिड ईमेल आय डी असा मेसेज दिसत असतो. या पद्धतीने मग आपण सर्च पॅटर्न वापरून ते करू शकतो. व्हेन यू सर्च फॉर अ स्पेसिफिक कॅरेक्टर ऑर अ स्ट्रिंग इन अ टेक्स्ट, यू कॅन सी द सर्च पॅटर्न टू डिस्क्राईब व्हॉट यू आर सर्चिंग फॉर. ज्यावेळेस आपण एखादा टेक्स्ट आपल्याला सर्च करायचा असतो त्यावेळेस आपण ह्या सर्च बटन वापरून आपण ते बघू शकतो. अ रेग्युलर एक्सप्रेशन कॅन बी सिंगल कॅरेक्टर, अ स्ट्रिंग ऑर अ मोर कॉम्प्लेक्स पॅटर्न. बघा, रेग्युलर एक्सप्रेशन सिंगल कॅरेक्टर असू शकतं, एखादी स्ट्रिंग असू शकते, किंवा कॉम्प्लेक्स फॉर्मॅटमध्ये पण, म्हणजे असं भरपूर गोष्टी एकत्र, जसं की आपण ईमेल आय डीच बघितलं, अशा गोष्टी एकत्र असून असं करून सुद्धा आपण एक रेग्युलर एक्सप्रेशन तयार करू शकतो. थोडक्यात काय, तर रेग्युलर एक्सप्रेशन म्हणजे काय, आपण एक सर्च पॅटर्न तयार करणार जो की आपल्याला टेक्स्टवरती सर्च करण्यासाठी, काही टेक्स्ट रिप्लेस करण्यासाठी किंवा स्ट्रिंग व्हॅलिडेशनसाठी आपण हा सर्च पॅटर्न वापरू शकतो. त्यालाच म्हणतो तर रेग्युलर एक्सप्रेशन. सर्च, रिप्लेस आणि टेस्ट फंक्शन इज यूज. बघा, हे जे काय रेग्युलर एक्सप्रेशन आहे, या रेग्युलर एक्सप्रेशनमध्ये सर्चिंग ऑपरेशन असेल, म्हणजे एखादे टेक्स्ट आहे आपल्याला, तो टेक्स्ट जर सर्च करायचा असेल तर तो सर्च करू शकतो, ते सर्च फंक्शन यूज करून. त्यानंतर रिप्लेस, एखादा टेक्स्ट आपल्याला जर रिप्लेस करायचा असेल तर त्यासाठी आपण रिप्लेस फंक्शन यूज करू शकतो.
त्यानंतर टेस्ट हे जे काय फंक्शन आहे ते जो काय आपण एखादी स्ट्रिंग असेल त्या स्ट्रिंग त्या पॅटर्नमध्ये किंवा अवेलेबल आहे की नाही ते टेस्ट करण्यासाठी टेस्ट फंक्शन यूज होतं. म्हणजे सपोज मी जर आता एक्झाम्पल घेतलं, सपोज आपण एक एक्झाम्पल घेऊ की सपोज कॅरेक्टर हा जो स्ट्रिंग आहे यामध्ये AR हे आहे की नाही जर आपल्याला चेक करायचं असेल तर आपण टेस्ट फंक्शन यूज करू शकतो. बघा आता हा जो काय रेग्युलर एक्सप्रेशन तयार करण्यासाठी सिंटॅक्स आहे, सिंटॅक्स बघा आपण. बघा या पद्धतीने तुम्हाला द्यायचं पॅटर्न आणि त्यानंतर मॉडिफायर्स, पॅटर्न मॉडिफायर्स या पद्धतीने एक पॅटर्न डिझाईन करायचं आहे आणि त्याचा एक मॉडिफायर आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. बघा पॅटर्न म्हणजे काय, इज अ स्ट्रिंग दॅट स्टेट द पॅटर्न ऑफ द रेग्युलर एक्सप्रेशन ऑर इट कॅन बी अनदर रेग्युलर एक्सप्रेशन. बघा रेग्युलर एक्सप्रेशन म्हणजे आता आपण जे बघितलं की आपल्याला एखादी पॅटर्न तयार करायचं आहे त्याला आपण रेग्युलर एक्सप्रेशन म्हणतो, हे पॅटर्नमध्ये आपल्याला द्यायचं आहे. त्यानंतर आहे मॉडिफायर्स, इट इज अन ऑप्शनल फील्ड विच मे कंटेन ऑफ द G and M attributes that provide global case insensitive and multi-line matches are respectively. बघा यामध्ये आपण G किंवा M असे दोन या ठिकाणी ऑप्शनल मॉडिफायर्स आपण देऊ शकतो, जे की जर आपल्याला केस सेन्सिटिव्ह मल्टीलाईनला आपल्याला जर मॅच करायचं असेल तर त्या ठिकाणी आपण G किंवा M हे मॉडिफायर्स आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. ठीक आहे. आता जे काही सिंटॅक्स आहे या सिंटॅक्सप्रमाणेच आपण जाऊन एक प्रोग्राम आपण याचा बघू, रेग्युलर एक्सप्रेशन नक्की काय आहे आणि ते कसं वापरायचं आहे. ठीक आहे. याचा एक प्रोग्राम आपण बघू. या ठिकाणी नेहमीप्रमाणे HTML टॅग हे टॅग टायटल टॅगमध्ये टाकले मी रेग्युलर एक्सप्रेशन, त्यानंतर स्क्रिप्ट टॅग घेतलेला आहे. स्क्रिप्ट टॅग नंतर एक व्हेरिएबल घेतलं आहे बघा var p. ठीक आहे, var p आणि ह्या var p ला आपण एक पॅटर्न किंवा एक रेग्युलर एक्सप्रेशन दिलेलं आहे. बघा जसं आपण सिंटॅक्स बघितलं होतं, सिंटॅक्समध्ये होतं पॅटर्न आणि मॉडिफायर. मग इथं पॅटर्न टाकलं मी स्टुडंट. ओके, पॅटर्न काय टाकला आहे स्टुडंट आणि मॉडिफायर टाकलेला आहे त्याला आय. ठीक आहे. बघा इथं जो सिंटॅक्स आपण बघितला होता पॅटर्न आणि मॉडिफायर. ठीक आहे, हे सर्व आहे त्याचे. त्यानंतर इथं एक व्हॅल्यू जी आहे ती मॉडिफायरची जी, त्यानंतर आय एक याची व्हॅल्यू आहे, आय व्हॅल्यू मॉडिफायरची ती आय व्हॅल्यू आपण या ठिकाणी घेतली आहे. तर G I आणि M प्रोव्हाइड्स ग्लोबल केस सेन्सिटिव्ह आणि मल्टीलाईन मॅचेस. ओके, M म्हणजे मल्टीलाईन मॅचेस, I दॅट इज द केस सेन्सिटिव्ह आणि G म्हणजे ग्लोबल. ओके, तर याचं जे एक्झाम्पल बघतो आपण या ठिकाणी आय मॉडिफायर दिला आहे म्हणजे केस सेन्सिटिव्ह. आता स्टुडंट आहे केस सेन्सिटिव्हला तो सर्च करेल. आता बघा तर फंक्शन आपण नंतर बघू. डायरेक्ट आता मी इथून बॉडी सेक्शनमध्ये जातो. बॉडी सेक्शन बघा काय आहे, चेकिंग द अवेलेबिलिटी ऑफ स्ट्रिंग हे हेडिंग 3 मध्ये टाकलं आहे. त्यानंतर एक इनपुट टाईप टेक्स्ट घेतला आहे, टेक्स्ट फील्ड घेतली आहे आणि त्याला टाकलं आहे एंटर द स्ट्रिंग आणि त्याला ID प्रोव्हाइड केला टेक्स्ट फील्ड. ओके, एक टेक्स्ट बॉक्स घेतला त्याला टेक्स्ट फील्ड हा ID प्रोव्हाइड केला. त्यानंतर एक बटन घेतलं, बटनची व्हॅल्यू चेक ठेवली आणि त्याच्या ऑन क्लिकवरती टेस्ट मॅच हे फंक्शन कॉल केलं आहे. बघा आता टेस्ट मॅच. आता फंक्शनमध्ये काय केलं ते बघू आपण. पुन्हा एक व्हेरिएबल घेतला var str नावाचा. या str नावाच्या व्हेरिएबलमध्ये काय केलं टेक्स्ट फील्ड डॉट व्हॅल्यू. आता बघा याचं नाव, याचा ID काय दिला आहे टेक्स्ट फील्ड. या आयडीची व्हॅल्यू घेतली बरोबर, म्हणजे टेक्स्ट बॉक्समध्ये जी काय व्हॅल्यू येईल ती व्हॅल्यू str ह्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर होईल. त्यानंतर इफ लूप घेतला, इफमध्ये काय केलं बघा p डॉट टेस्ट. आता p मध्ये काय आहे हा पॅटर्न आहे स्टुडंट आणि त्याचा आय हा मॉडिफायर आहे. मग आता काय करेल त्या पॅटर्नला टेस्ट करू आपण आणि टेस्ट फंक्शन कशासाठी यूज केलं आहे आताच आपण बघितलं की टेस्ट फंक्शन काय करतं चेक द अवेलेबिलिटी ऑफ द स्ट्रिंग. ओके, मग आता ह्या स्ट्रिंगमध्ये व्हॅल्यू आहे, कोणती व्हॅल्यू आहे जी काय टेक्स्ट बॉक्समधून येते आणि ह्या p मध्ये व्हॅल्यू हा पॅटर्न आहे. मग हा टेस्ट काय करेल p डॉट टेस्टमध्ये जे काय त्याचं टेस्ट फंक्शन आहे स्टुडंटचं ते मॅच करेल ह्यासोबत. जर असेल मॅच झालं दोन्ही स्ट्रिंग आणि हे p मधला पॅटर्न जर मॅच असेल तर अलर्टमध्ये एक मेसेज येईल द स्ट्रिंग आणि ती स्ट्रिंग येईल जी काही स्ट्रिंग आपण एंटर करू कंटेन्स द गिव्हन पॅटर्न एल्स द स्ट्रिंग डज नॉट कंटेन द गिव्हन पॅटर्न. आता हा प्रोग्राम आपण एक्झिक्यूट करू. प्रोग्राम एक्झिक्यूट केल्यानंतर ॲक्च्युअल काय होतंय
ते तुमच्या लक्षात येईल. बघा आता पॅटर्नमध्ये आपण टाकलो होतो स्टुडंट आणि आता इथं आपण एक्झाम्पल घेतले तर ह्या आपण एक स्ट्रिंग एंटर करू या ठिकाणी आय एम अ स्टुडंट. ओके बघा काय आलंय अलर्ट द स्ट्रिंग आय एम अ स्टुडंट कंटेन्स द गिव्हन पॅटर्न. म्हणजे काय झालंय की ह्या प्रोग्राममध्ये आपण हा जो काय पॅटर्न तयार केला होता स्टुडंट बरोबर याला म्हणतात रेग्युलर एक्सप्रेशन. हेच एक रेग्युलर एक्सप्रेशन आहे ते काय झालेलं आहे मॅच झालेलं आहे. ठीक आहे टेस्ट फंक्शनने आपण काय केलं त्याला मॅच केलं. आता जर आपण इथं ही जर स्ट्रिंग चेंज केली तर चेक करू आपण बघा कंटेनिंग द गिव्हन पॅटर्न म्हणजे स्टुडंट आहे. आता स्टुडंट ऐवजी फक्त इथं आपण STU करू. बघा आता आलंय द स्ट्रिंग आय एम स्टूड डज नॉट कंटेन द गिव्हन पॅटर्न. आता पॅटर्नमध्ये काय दिलं तो आपण स्टुडंट पूर्ण नाव दिलेलं आहे म्हणून ते येत नाही. त्याचबरोबर आपण याला जर कॅपिटल स्मॉल केलं बघा स्टुडंट ओके आय एम अ स्टुडंट कंटेन्स द गिव्हन पॅटर्न म्हणजे स्टुडंट हे मॅच होते. अशा पद्धतीने आपण रेग्युलर एक्सप्रेशन तयार करू शकतो. ठीक आहे ह्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या प्रोग्रामची लिंक असेल तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि बघू शकता. ठीक आहे यामध्ये जर काही अडचण असेल तर नक्कीच मला या व्हिडिओवरती कमेंट करून तुम्ही विचारू शकता. ओके थँक्यू.